अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. नामसंत महिमा या अभंगातून प्रकट करतात. आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त कैलासवासी रुक्मिणीबाई आनंदा पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, नाम श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही त्यांच्या परिवाराकडून कीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये जो एक कर्मातला विधी सांगितला त्याला श्राद्ध कर्म म्हणतात. आणि ते श्रद्धेनं, कर्तव्य बुद्धीनं ते मुलांनी आई बापाच्या निमित्ताने आपण हयात आहे तोपर्यंत ते करावं लागतं. बरं का, आपण हयात आहे तोपर्यंत शब्द वापरला बरं का. विधेय कर्तव्य आहे. कारण वाढदिवस 1 वर्ष केला चालतो, नाही केला तरी चालतो, पण श्राद्ध तसं नाही बरं का. ते प्रतिवर्षी घालावं लागतं. का? ऋणाचा संबंध आहे. आणि त्या ऋणाचा संबंध असल्यामुळे शास्त्राने थोडीशी आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. ज्यांची ऋण आपल्या जीवनामध्ये आहेत त्या ऋणातून काही ठिकाणी उतराई होता येत नाहीये. पण उतराई होण्याकरता काही विधी सांगितला. देव, ऋषी, नामसंत आणि जन्म देणारी माई बाप, त्या तिघांच्या ऋणातून उतराई होता येत नाही. पण उतराई होण्याकरता थोडासा प्रयत्न करणं म्हणजे श्राद्ध कर्म सांगितलं बरं का. श्राद्ध घालून उतराई होत नाही, पण होण्याकरता प्रयत्न करावा थोडासा, असा विधी सांगितला बरं का. कारण हा जो देह आहे तो अन्नमय आहे. याची वाढ अन्नातून होते. हा दिसणारा देह त्याला अन्नमय कोश, प्राणमय कोश असं म्हटलेलं, वर्णन केलेलं आहे. बराच तो विचार आहे. मग अन्नातून हा देह वाढलेला आहे. ज्यांच्या रक्तातून देह वाढलेला आहे त्याच्यातून ऋण निर्माण झाले बरं का. आणि ते अशी ऋण निर्माण झाली की त्या ऋणातून आपल्याला उतराई होता येत नाहीये.
आपण एखाद्याकडे जर जेवायला गेलो, फुकट जेवता येत नाही हॉटेलमध्ये गेल्यानंतर. हॉटेलमध्ये गेल्यानंतर फुकट जेवता येत नाही, मोबदला देऊन जेवावं लागतं बरं का. काय असेल तो. पण ज्यांनी आयुष्यभर आपल्याला अन्न खाऊ घातलं, ज्यांनी बालपणामध्ये या शरीराला जाणतेपण येण्याकरता, पुष्टी येण्याकरता ज्या मातेने दूध पाजलं, त्याचं काही भागवता येत नाही बरं का. अजून तर तशी व्यवस्था झालेली नाहीये. जसं सूर्याच्या प्रकाशाने व्यवहार चालतो, त्याच्यावरती आता काही उपकरण निर्माण झालेत, सौर ऊर्जा बरं का. ही पाण्यापासून निर्माण झालेली ऊर्जा आहे, त्याचं सरकार महिन्याला बिल घेतं बरं का, महिन्याला बिल घेतं. पण सौर ऊर्जेपासून निर्माण जे केलं जातं, जी शक्ती मिळते, त्याचं कुठं बिल भरण्याची अजून व्यवस्था नाही बरं का. त्याच न्यायाने ज्यांनी आपल्याला जन्म दिला आणि जन्म देऊन लहानाचं मोठं केलं, कष्टाने केलं, कर्तव्य बुद्धीनं केलं, मग कर्तव्य बुद्धीनं ज्यांनी कष्टाने केलं त्यांचे ऋण आपल्या जीवनामध्ये हे राहणारच बरं का, राहणारच. म्हणून त्यांच्याविषयी, संतांच्या विषयी संतांनीच वर्णन केले. काय द्यावे अशी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव तोडा. की त्यांच्या ऋणातून आपल्याला उतरही होता येत नाही, म्हणून त्यांचं स्मरण आपण आपल्या अंतःकरणामध्ये नित्य ठेवलं पाहिजे बरं का, अखंड ठेवलं पाहिजे. आणि त्यांच्या निमित्ताने श्राद्ध घातलं पाहिजे. श्राद्ध घातलं पाहिजे या शब्दाचा अर्थ की त्या तिथीला त्या व्यक्तीच्या नावाने पिंडदान करावं लागतो. हा कर्मातला विधी आहे, कर्मातला विधी आहे, तो केलाच पाहिजे. पिंडदान, पिंडदान केल्याशिवाय त्या पितरांना शांती मिळत नाही, म्हणून एक प्रतीक ते मानलेलं आहे पिंडदान करणं. आणि पिंडदान करून त्यांच्या स्मरणार्थ अन्नदान करावं. अन्नदान करावं. किती करावं? आपली जशी योग्यता आहे तशी, योग्यता आहे तशी बरं का, योग्यतेप्रमाणे. म्हणून त्या श्राद्धाला एक पिंडदानाचा विधी सांगितला आणि दुसरा अन्नदानाचा विधी सांगितला बरं. आणि तिसरा विधी आपल्या वारकरी संप्रदायाचे उपकार आहेत आमच्या तुमच्यावरती, की त्या निमित्ताने ज्ञानदान घडावं कीर्तनाच्या माध्यमातून. हे जगाच्या पाठीवरती कोणीही शिकवण कुठल्या पंथाने दिली नाही, एकच पंथ आहे, वारकरी पंथ बरं का. त्यांनी फार मोठी शिकवण दिली समाजाला, त्या मात्या पित्यांच्या स्मरणार्थ, वाडवडिलांच्या स्मरणार्थ ज्ञानदान घडावं अन्नदानाबरोबर बरं का. आणि तो भावने मानशी घेऊन या परिवाराच्या वतीने मातेच्या स्मरणार्थ आजचा हा कीर्तन सेवेचा योग आहे, त्याच्यातून काही चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न करू. तेव्हा संतांचं महात्म्य सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मनुष्य जीवन आहे आणि मनुष्य जीवनामध्ये नेमकं मनुष्याने काय करावं याची एक दिशा या अभंगातून तुकोबाने आम्हा तुम्हाला दिलेली आहे. आजचं हे जग आहे, आज जग धावताय, कोणाच्या मागं लागताय? धावायला लागले बरं का. आज लोकांना वेळ नाही, नो टाइम म्हणतात माणसं, नो टाइम. आपल्याला खेड्यामध्ये कमी पाहायला मिळतं, शहरामध्ये जर तुम्ही गेला ना, जशी रेल्वे धावते ना तशी माणसं धावतात बरं का. ह्या मुंबईला गेलं की ह्या स्टेशनला उतरायचं, क्रॉसिंगला त्या डब्यात बसायचं बरं का. ते वेळेच्या वेळेला साधावं लागतं. म्हणून मुंबईला कीर्तन सुद्धा वेळेत करावं लागतं. 11ला का 11:15ची लोकल असते. ती कीर्तन ऐकून माणसं त्या लोकांना जातात. म्हणजे कीर्तन झाल्यानंतर सुद्धा माणसं, कीर्तन झाल्यानंतर माणसं खेड्यामध्ये एकत्र बसून काहीतरी उचापत्या तरी करतात, शहरातली करत नाहीत बरं का. वेळच नाहीये, कारण धावतं युग आहे. कशा करता धावायला लागलो?
पैशा करता. पैशा करता हे जगातले सगळे जीव धावतायत. रात्रंदिवस, रात्री पुरेना आणि दिवसही पुरेना म्हणतर ओव्हर टाइम. केवळ पैसा, पैशाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये दुसरा काही विचार नाहीये. पैसा मिळवू नये असं शास्त्रांनी सांगितलेलं नाहीये. पण कमीत कमी देह धर्माला तरी वेळ शिल्लक माणसांनी ठेवावा. देह धर्माला तरी माणसांनी वेळ ठेवावा. काही वेळ जीवनामध्ये शिल्लक ठेवून जीवनामध्ये काही मिळवावा असं वर्णन केलेलं आहे बरं. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेत करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हे बरोबर घेऊन फिरायला हरकत नाही. कीर्तनकाराने कुठे लाईट गेली की लावायला बरं आहे. वारीच्या रस्त्याला फार चांगला आहे. ही भौतिक प्रगती अशी अनुकूल आहे बरं का, उपयोग केला तर. धन मिळवावं, धनाची गरज आहे. पण धन मिळवणं म्हणजेच जीवन नव्हे बरं का. धन मिळवणं म्हणजेच जीवन नव्हे. उदरनिर्वाह करता त्याची गरज आहे. पण माणसाने जीवन जगत असताना थोडा उद्धाराचाही विचार करावा बरं. केवळ जगण्याचा विचार करू नये. एका जन्माचा विचार करून भागणार नाही. आपण अनेक जन्म घेत आलोय. अनेक जन्म घेत आलोय. एका जन्माचा आपला प्रवास नाही बरं का. बहुता दिवसा फेरा आला या नगरा असं वर्णन केलं. अनेक जन्म घेत घेत आपण आलेलो आहोत. आलेलो आहेत म्हणजे पुन्हा हा प्रवास पुढं चालू राहणार आहे बरं. चालू राहणार आहे, थांबणार नाहीये. पण हा जर प्रवास जर थांबवायचा असेल तर त्याला काही गोष्टीची गरज आहे. कशाची गरज आहे त्याला? त्याला पुण्याईची गरज आहे. आणि ते पुण्य जीवनामध्ये मिळवण्याकरता आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे बरं का. प्रामाणिक. जसं धनाकरता आपण प्रयत्न करतो तसं माणसाने पुण्य मिळवण्याकरता सुद्धा प्रयत्न करावा. प्रयत्न करावा, गरज आहे. कारण मानवी जीवन आहे आणि हे बांधलेलं आहे बरं का कर्माने. त्याच्यातून जर सुटायचं असेल तर आपल्याला काही साधनाची गरज आहे.
आणि ती साधनाची गरज असताना अनेक साधनं शास्त्रामध्ये सांगितली बरं का. अनेक साधनं शास्त्रामध्ये सांगितली. अनेक साधनातून पुण्य निर्माण करता येतं. अनेक साधनातून पुण्य निर्माण करता येतं. तीर्थयात्रा करण्याने सुद्धा पुण्य निर्माण होतं. पण पराधीनता आहे. तीर्थयात्रा करण्याकरता पैशाची गरज आहे. आरोग्य चांगलं पाहिजे. जव हे सक सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले सोहित पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तिथून पुण्य निर्माण होतं. दान करण्याने सुद्धा पुण्य निर्माण होतं. पण दान देण्याकरता शिल्लक पाहिजे ना. शिलकीतलं द्यावं का आहे त्यातलं द्यावं? आहे त्यातलंच द्यावं असा दानाचा विचार आहे. त्याच्यातूनही पुण्य निर्माण होतं. ही पराधीन आहे. नामस्मरणाने सुद्धा पुण्य निर्माण होतं. नामस्मरणाने सुद्धा पुण्य निर्माण होतं. पण नामावरती विश्वास बसणं फार अवघड आहे. का पहिल्यांदा देवच कुणी पाहिलेला नाही. त्या देवाचं नाम घ्यायचं कसं? बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये धारणा आहे, कुणी देव पाहिलाय, देव आहे का? आज विटेवरती उभा आहे, विटेवरती उभा, कुंडली का करता आला? आमच्यापैकी तुम्ही तिथं कुणी बघायला होतं का? कुणीच नव्हतं. तो साक्षात आज विटेवरती येऊन उभा राहिलेला आहे. पण विश्वास बसणं फार अवघड आहे. संतांनी वर्णन केले, त्या भगवंताच्या नामस्मरणासून सुद्धा पुण्य निर्माण होतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं वर्णन केलेलं आहे. पण त्याच्याही पुढे संतांनी समाजाला सांगितलं, बाबांनो, काही आम्ही तुम्ही पुण्य निर्माण करत असताना काही पराधीनता आहे, काही ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो. पण या भूतलावरती एक जीवन आहे, त्याला सदाचार संपन्न जीवन म्हणतात. त्याला सदाचार संपन्न जीवन म्हणतात. ज्याचं सदाचार संपन्न जीवन आहे त्याला सज्जन म्हणतात बरं का. अशा लोकांना काही लोकांनी पाहिलेलं आहे. अशी काही मंडळी या समाजामध्ये आहेत, अशी जी सदाचार संपन्न आहेत, सज्जन आहेत, अशांचा जर नामाचा जर आपण वाणीनं उच्चार केला तर महाराज म्हणतात आपल्या पदरामध्ये पुण्य निर्माण होईल बरं का. पुण्य निर्माण होईल. कशा करता? पुण्य हे पोट भरण्याकरता नाहीये. 2 तास कीर्तन केलं तरी पोट भरत नाहीये. पोट भरण्याकरता 2 तासांतर पुन्हा खावं लागतं बरं का. लोक म्हणतात, घरातल्या माणसाला विचारून येतात, कधी 2 तास कीर्तनाला जातो, ते म्हणतात जा वैरणीची व्यवस्था करा आणि जा. नाही, ते तुझं तू बघ. ते म्हणते तुम्ही जरी 2 तास जरी कीर्तनाला गेला का तुमचा देव काय तिथं भांगलाला येणार नाही म्हणतात घरातली माणसं बरं का. म्हणतात का नाही? म्हणजे 2 तास कीर्तन केलं, वारी केली तरी आपल्याला ते करावंच लागतं. लक्षात ठेवा. पोट भरण्याकरता पुण्य नाहीये. पोट भरण्याकरता आज अन्नाची गरज आहे. पण मानवी जीवनाचा उद्धार होण्याकरता मात्र पुण्याची गरज आहे. आणि असं पुण्य अनेक साधनाच्या द्वारे जरी आपल्याला मिळवता येत असलं तरी आज या लौकिक जीवनामध्ये असं काही जीवन आहे ज्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर त्यांचं जीवन इतकं शुद्ध आहे. अशा महात्म्यांच्या नामाचा जर उच्चार केला तर महाराज म्हणतात आपल्या पदरामध्ये काय निर्माण होईल? पुण्य निर्माण होईल. किती होईल? त्याच्याकरता शब्द वापरला की जसं भगवंताच्या नामाने अगणित पुण्य निर्माण होतं, अगणित, तसं
त्या महात्म्यांच्या नामाचा उच्चार करण्याने सुद्धा अगणित पुण्य निर्माण होतं आणि ते मिळवण्याकरता जीवनामध्ये प्रयत्न करा. जो कोणी प्रयत्न करेल त्याच्या जीवनामध्ये असं काही पुण्य निर्माण होईल. कसं पुण्य निर्माण होईल ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पुण्यवंत व्हावे. आज आम्हा तुम्हाला सांगतात मनुष्याने काय झालं पाहिजे? पुण्यवंत झालं पाहिजे, व्हावे. असं का तुकोबांनी वर्णन केलं नाही हो? धनवंत व्हावे करायला पाहिजे होतं, माझं मत आहे. पुण्यवंत व्हा म्हणायच्या ऐवजी धनवंत व्हा असं म्हणायला पाहिजे होतं, पण तुकोबांनी म्हटलेलं नाही. का म्हटलेलं नाही? आणि कारण आहे त्याची. त्यातला फरक आपल्याला सांगतो. धनवंत व्हा म्हणून सांगावं लागत नाही, माणसं स्वाभाविक तिकडे प्रवृत्त आहेत, स्वाभाविक प्रवृत्त आहेत. पण पुण्यवंत व्हा सांगितल्याशिवाय माणसं प्रवृत्त होत नाहीत. देवळाकडे या म्हणून सांगावं लागतं, बारकडे जा म्हणून सांगावं लागत नाही. बरोबर आहे. गावामध्ये एवढी देवळं बांधलेली आहेत, सांगावं लागतं देवाच्या दर्शनाला जात जा. गावाच्या बाहेर एवढी दुकान आहे, तिथं जा म्हणून सांगावं लागत नाही. ते माणसाच्या स्वभावातच आहे बरं का. तसं धनवंत व्हा म्हणून समाजाला सांगायची गरज नाही. तिथं सांगितलं मी आरंभाला, धन मिळवा, धनवंत व्हा, पण ते न्याय मार्गाने मिळवा एवढं सांगावं लागलं बरं का. अन्याय मार्गाने मिळवू नका. पण धनवंत जरी झालो तरी ते शेवटी नाशिवंतच आहे, नाशिवंत आहे. किती तुम्ही धन जीवनामध्ये जरी मिळवलं, संतांनी वर्णन केले, लावी पोराशी भांडण. बरं, एवढं धन निर्माण केलं जातं, शेवटी 14वा झाला लगेच वाटण्याचा विचार सुरू होतो. आणि ती वाटण्या जर इच्छेप्रमाणे नाही झाल्या तर कोर्टात जातात. बापांनी मिळवून ठेवलं नसतं तर बरं झालं असतं असं म्हणावं लागतं. म्हणजे एकाने वर्तमानपत्रामध्ये एक लेख दिला होता, या 2 वर्षात मी वाचला. त्यांनी असं लिहिलं होतं की आताच्या वाडवडिलांनी मुलांच्या करता मिळवून ठेवू नये. फक्त एका जन्माचा विचार तेवढा करावा बरं का. पण त्याच्यातून काय निर्माण परिस्थिती समाजामध्ये निर्माण होती त्यांनी विस्ताराने त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं बरं का. त्यांनी मत आपलं मांडलं, एका अभ्यासकाने मांडलं बरं का. तात्पर्य, आज धन मिळवण्याकरता माणसं प्रवृत्त आहेत. धन हे एका जन्माला उपयोगी पडतं, ते पुढच्या जन्माला उपयोगी पडत नाही.
पण पुण्य मात्र हे अनेक जन्माला उपयोगी पडतं. संतांनी वर्णन केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य 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 केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले. माया विठ्ठल कृपा केली, माया विठ्ठल कृपा केली, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, माया विठ्ठल कृपा केली, माया विठ्ठल कृपा केली, माया विठ्ठल कृपा केली, माया विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, आम्ही पुण्यच केलं, दुसरं काहीही केलं नाही. इतिहास पहा सकल संत जीवनाचा. त्यांनी पुण्यच मिळवण्याचं जीवनामध्ये काम केलं, धन मिळवण्याचं काम केलं नाही. मी आरंभाला सांगितलं, मिळवू नका असं सांगितलेलं नाही आहे, गरज आहे त्याची. पण हे धन मिळवणं म्हणजेच जीवनाचं अंतिम साध्य आहे असं म्हणून जगता येणार नाही. मग जीवनामध्ये जगत असताना आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये पुण्याची गरज आहे. पुण्य हे बऱ्याच ठिकाणी उपयोगाला पडतं बरं का, बऱ्याच ठिकाणी उपयोगाला पडतं. पैसा सुद्धा बऱ्याच ठिकाणी उपयोगाला पडतो, नाही असं नाहीये. पण पुण्य पैसा कुठपर्यंत उपयोगी पडतो? या जन्मात. आम्हाला तुम्ही चालला प्रवासाला आणि प्रवासाला जाता जाता गाडी घेऊन निघालाय. गाडीचा नियम आहे, गाडीत शिटा किती असाव्यात, तुमची किती सीटरची गाडी आहे त्याच्यावरती. एक सीटर जादा असेल तर ते नियम बाह्य झालं बरं का. आणि जाताना एक सीट जर गाडीमध्ये असेल आणि चौकामध्ये गेल्यानंतर पोलिसांनी गाडी अडवली, त्याला सांगितलं आम्ही निघालोय. ते म्हणजे एक सीट जादा आहे, म्हणजे एक सीट जादा आहे, तुम्हाला दंड भरावा लागेल. त्याला सांगितलं आम्ही कीर्तनाला चाललोय. म्हणजे कीर्तनाला जा नाही तर कुठेही जा, पहिला पावती फाडा म्हटला. गेल्या वर्षीची पावती 500 रुपयाची मी फाडलेली तुम्हाला सांगाली बरं का. 7 ऐवजी 8 माणसं गाडीत घेतली आणि कीर्तनाला चाललो. 100 किलोमीटरचा प्रवास होता. त्याला सांगितलं समारंभ आहे. ते म्हटला 500च्या ऐवजी 200 द्या म्हटला. पण द्या. मी कशा करता सांगितलं, पैसा इथं लागतो. तिथं सांगितलं कीर्तनाला आम्ही चाललो म्हणजे पुण्य मिळवायला चाललोय, तिथं ना सांगून चालत नाही. तुम्ही एसटी मध्ये चढला, 10 रुपये कमी पडले आणि कंडक्टरला सांगितलं मी कीर्तनाला चाललोय, 10 रुपये कमी कर. ते म्हणते दुसऱ्या गाडीनं या. तिथं पैसाच लागतो.
उद्या तुम्हाला यम भेटला, तिथं पैसा चालत नाही, तिथं पुण्य लागतं. तिथं पुण्य लागतं. तुमचं जर पुण्य असेल, तुम्ही जर पुण्यवंत असाल, तर तो यम तुमच्या पाया पडेल. पाया यमधर्म त्यांची वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठ तसे. हे अनेक जन्माला उपयोगी पडणार आहे बरं का. आणि अनेक जन्माला उपयोगी पडणार असं पुण्य आहे, आणि ते जीवनामध्ये मिळवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. पुण्यवंत व्हावे. हे कोणाला सांगतायत? मनुष्य जीवाला सांगतायत. अमुक व्यक्तीला हा उपदेश केलेला नाही आहे. आज लोकांची धारणा आहे, संतांनी जो उपदेश केला तो फक्त ह-भ-प वाल्यांना. ह-भ-प. संतांनी सकल जगाचा विचार केला, लक्षात ठेवा. सकल जीवाला उपदेश संतांनी केलेला आहे. संत जे आले की केवळ वारकऱ्याच्या उद्धारा करता आले नाहीत, लक्षात ठेवा. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी, जगत कल्याणा करता आलेली मंडळी अमुक वर्णाचा, अमुक आश्रमाचा, अमुक लिंगाचा विचार संतांनी कुठेही केलेला नाही बरं का. सकल जीवांच्या संबंधाने संत बोललेले आहेत, लक्षात ठेवा. तर त्यांच्या अंतःकरणामध्ये जी उर्मी निर्माण झाली ती कोणती? करुणा. आणि त्या करुणेच्या पोटी संत समाजाकरता बोलले, न राहवलेपणाने बरं का. बुडत हे जना न देखवे डोळा, बुडत हे जना न देखवे डोळा, येतो कळवा म्हणूनिया, येतो कळवा म्हणूनिया, कळवळा म्हणूनिया. येतो कळवळा म्हणूनिया. असा कळवळा कोणाच्या अंतःकरणामध्ये नाही का? आहे, पण त्याला मर्यादा आहे. आईच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे, पण मुलाविषयी. आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. आईच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी कळवळ आहे, आणि संतांच्या अंतःकरणामध्ये जगाविषयी कळवळ आहे. आणि त्या कळवळ्याच्या पोटी आज संत समाजाला सांगतायत. समाजाला सांगतायत, बाबांनो, खरंच जीवनामध्ये प्रत्येकाने पुण्यवंत झालं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय झाला पाहिजे. पुण्य संचय केला पाहिजे. आणि पुण्याचा संचय एवढा करा की तो एवढा करा, त्या करण्याने आपल्या जीवनातलं फार मोठं संकट आहे ते निवृत्त होईल. महाराजांना विचारलं, मान्य आहे पुण्यवंत व्हावं, पण त्याच्याकरता काय करावं? काय नाही म्हणले, घेता सज्जनाची नावे. सज्जन पुरुषाचं नाव घ्या. का? तुम्हाला नाहीतर नावं घ्यायची सवय आहेच, नाहीतर नावं ठेवायची सवय आहेच. काय? नावं घ्यायची तरी सवय आहे. नाही नाव घेतात तर माणसं नावं तरी ठेवतात.
कशा कशाला नावं ठेवत नाहीत माणसं? सगळ्याला ठेवतात. अशी एक जागा नाही की तिथं नावं ठेवायला माणसं थांबली नाहीत. व संतांना माणसं नावं ठेवली. घरात रोज माणसं जेवताना नाव ठेवतात. ते असंच झालंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या संतांनी एवढं मोठं कार्य केलं त्यांना सुद्धा नावं ठेवली. नावं ठेवणं वेगळं आणि नाव घेणं वेगळं. इथं आपल्याला सांगतात घेता नाव घ्या. कोणाचं घ्या? सज्जनाचं. मग सज्जन कोण आहेत? ज्यांच्याजवळ दुर्गुण नाही ते सज्जन आहेत. ज्यांच्याजवळ दुर्गुण नाहीत ते सज्जन आहेत. दुर्गुण हो अशी कितीतरी समाजामध्ये आहेत. पाहता अवगुण पाहता अवगुण पाहता अवगुण मिळेची ना. महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये तुम्ही अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला तो सापडणार नाही. असं ज्यांचं जीवन आहे त्याला म्हणतात सज्जन. म्हणजे नेमकं काय? सत अधिक जन बरोबर सज्जन. त्याची फोड केली तर ज्या जनाचा आचार सद आहे म्हणजे चांगला आहे त्याला सज्जन म्हणतात. एक अर्थ बरं का. दुसरा सज्जन शब्दाचा अर्थ आहे तो जनामध्ये वावरत असताना तो कोणाचेही गुणदोष पाहत नाही. तो कोणाचेही गुणदोष पाहत नाही बरं का. त्याच्या तर जीवनामध्ये गुणदोष नाहीतच. त्याच्या तर जीवनामध्ये गुणदोष नाहीतच. पण तो कोणाचेही गुणदोष पाहत नाही. तो जनाकडे पाहत असताना त्याची पाहण्याची दृष्टी आहे सदाचार सद आचार त्याचा आहे बरं का. सद्भावनेनं तो समाजाकडे पाहतो. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले किती त्याची सद्भावना समाजामध्ये वावरत असताना किती आहे हो. दृष्टांत देऊन तुकोबाराय बोलले मृदू सवाय नवनीत मृदू सवाय साधू ओळखावा साधू ओळखावा
मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त सवाय आत आणि बाहेर. बरं का, लोणी आतून मऊ असतं आणि बाहेरून कठीण असतं, नाही का? कसं असतं अहो? कसं असं कसं म्हणता तुम्ही? फ्रीज मध्ये ठेवलेलं लोणी कसं असतं? अहो ते दगड होतोय. आता फ्रीज आलाय, पूर्वी फ्रीज नव्हते, ते शिंक्यामध्ये ठेवायचे आणि शिंक्यामध्ये ठेवत असताना ते पाणी घालून ठेवायचं. पाणी घालून ठेवलेलं लोणी किती दिवस राहतं? फक्त ते रोजच्या रोज पाणी बदलायचं. तुम्ही आज सप्त्याच्या पहिल्या दिवशी ठेवला आणि काल्याला काढाल. आताही फ्रीज आलेला आहे हो. आणि ते कधी तुम्ही बघा लोणी ते मऊच असतं. आता फ्रीजचा ती उष्णता त्याला जास्त मिळाल्यामुळे ते दगडासारखं होतं. पुन्हा ते मऊ होण्याकरता काही काल जावं लागतं बरं का. पण त्या लोण्याचा विचार केला तर ते आत बाहेर मऊ आहे बरं का, मृदू आहे, मृदू. ज्यांचं चित्त आहे दुसऱ्याच्या दुःखाला पाहिल्यानंतर दुःख होतं आणि दुसऱ्याच्या सुखाला पाहिल्यानंतर सुख होतं, याला म्हणतात सभाय. आतून बाहेरून चित्त मृदू. बरं का, आमचं कसं आहे, एखाद्याला सुख झालं तर आम्हाला दुःख होतं, एखाद्याला सुख झालं तर दुःख होतं, आणि एखाद्याला दुःख झालं तर आपल्याला सुख होतं. एखादा निवडून आला तर विरुद्ध पार्टीला दुःख होतं, बरोबर. म्हणून एक ठिकाणी सुख आहे, एक ठिकाणी दुःख आहे. पण ज्यांच्या जीवनाचा विचार केला तर जे जगामध्ये सुखी आहे त्या सुखी लोकांना पहिल्यानंतर यांना सुख होतं आणि दुःखी लोकांना पहिल्यानंतर दुःख होतं का? काही सुखी आहेत आणि काही दुःखी आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये असा काही कळवळा निर्माण होतो. असं ज्यांच्या चित्ताची ठेवण आहे त्याला म्हणतात सज्जन. बरं का, आणि असं ज्याचं चित्त निर्विकार आहे, ज्याच्या चित्तामध्ये कोणताही विकार नाही, असं ज्याचं जीवन आहे, अशा पुरुषाचं जर आपण वाणीनं नाव जर घेतलं तर महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय होतो. पुण्यवंत व्हावे. हे जीवन परलोकात आहे का या लोकात आहे? या लोकात आहे. हे जीवन डोळ्याच्या समोर आहे का डोळ्याच्या मागे आहे? समोर आहे. म्हणजे अशी समाजामध्ये मंडळी आहेत, अशी समाजामध्ये मंडळी आहेत. एखाद्याची माता सज्जन असू शकते, एखाद्याचा पिता सज्जन असू शकतो, एखाद्याचा भाऊ सज्जन असू शकतो, एखाद्याची पत्नी सज्जन असू शकते, एखाद्याचा मुलगा सज्जन असू शकतो. कोणी असं समाजामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही शोध घ्या म्हणजे आपल्याला कळेल बरं का. पण सगळंच कीर्तनकारांनी सांगितलं तर श्रोत्यांनी काय करायचं? नुसतं ऐकतं खायचं? शोध घ्या, आपल्याला समाजामध्ये अशी माणसं भेटतील. लक्षात ठेवा, एखाद्याची माता सज्जन असते आणि ती सज्जन जर माता असेल तर त्या सज्जन मातेचा परिणाम मुलाच्या जीवनामध्ये होतो का नाही? होतो. आपण याचा विचार केला गेल्या वर्षी. धन्य माता पिता तयाचिया,
गेल्या वर्षी सांगितले तेव्हा आता सांगत नाही. काय सांगितले तुमच्या लक्षात नाही, पण माझ्या लक्षात आहे. आपल्याला कालचं लक्षात राहत नाही, गेल्या वर्षीचं कधी लक्षात राहत ते राहत नाही. ते म्हणून तर कीर्तनकारांचं चांगलं आहे, अभ्यास फार करावा लागत नाही. अभ्यास फार करावा लागत नाही का? माणसाचा विसरणं हा स्वभाव आहे. पण एखाद्याची माता जर सज्जन असेल तर त्याच्या पोटी सुद्धा जन्माला येणारी सुद्धा सज्जन असतात. महाराजांनी वर्णन केले, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जिजाऊ माता कशी होती हो? सज्जन होती. ज्ञानोबरांची माता कशी होती हो? सज्जन होती. फल बल कल्पना न्यायाने विचार करा ना. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जेवढा उल्लेख केला जातो त्याच्यापेक्षा अधिक जिजाऊ मातेच्या नावाचा उल्लेख केला जातो. त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. का नाव घ्यावं? योगा घेऊ नये, घ्यावं. घेता सज्जनांची नावे. म्हणून मी बोलून गेलो, एखादी स्त्री माता असेल, एखादा भाऊ असेल, एखादा वडील असेल, एखादा मुलगा असेल, असे सज्जन कुठल्या कुठल्या तरी कुळामध्ये होऊन गेले, अशा सज्जनांच्या नावाचा उल्लेख करा. तुम्हाला नावच घ्यायचे आहेत ना, चांगल्यांची नावं घेत जा. चांगल्यांची नावं घेत जा. त्या पतिव्रतेच्या बाबतीत वर्णन केले. किती पतिव्रता होऊन गेल्या? यादी दिल्या. त्या पतिव्रतेच्या नावाचा उल्लेख केला तर पुण्य निर्माण होतं, लक्षात ठेवा. असे काही चिरंजीव होऊन गेले, त्यांच्या नावाचा उल्लेख केला तर पुण्य निर्माण होतं, लक्षात ठेवा. नावं ठेवण्यापेक्षा नावं घ्यायला शिका. नावं ठेवण्यापेक्षा नावं ठेवण्याने वाणीला दोष लागेल, पण काहींचं नाव घेण्याने वाणीतला दोष निघून जाईल बरं. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही आज गरज आहे. अगदी त्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं तर काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. आज समाजामध्ये पुण्यवंत लोकांची संख्या वाढली पाहिजे. या भूमी मातेला जाऊन विचारा एकांतात. त्या भूमातेला विचारा, हे माते तुला ओझ कोणाचं होतंय सांग. तुम्ही जिज्ञासून विचारा, तुम्हाला ती सांगेल. ती सांगते, दुर्जनाचं ओझ मला होत, मला सज्जनांचं ओझ होत नाही. कोण सांगते? पृथ्वी माता सांगते, लक्षात ठेवा. आज काही सज्जन आहेत म्हणून ही पृथ्वी माता शांत आहे. या समाजात सज्जन ज्या दिवशी संपेल त्या दिवशी शांत बसणार नाही बरं. शांत बसणार. आज समाजामध्ये सज्जन आहेत म्हणून हे जग चाललेलं आहे, लक्षात ठेवा. सज्जनांच्या पुण्याईवरती आज हे जग चाललेलं आहे. कमी जास्त असतील पण आहेत. मग समाजामध्ये कोणाची संख्या वाढली पाहिजे? मग सज्जनांची संख्या वाढण्याकरता काय केलं पाहिजे? पुण्यवंत झालं पाहिजे. पुण्यवंत
झालं पाहिजे. आणि तो तुकोबरायांचा आग्रह आहे. म्हणून तुकोबराय पुण्यवंत व्हावे व्हा म्हणतात, आग्रह करतात. आणि त्याच्याकरता प्रत्येकाने जाणीवपूर्वक जीवनामध्ये प्रयत्न करा बरं का. मी हे सदाचाराला धरून सांगतोय, तत्वाला धरून सांगतोय, लक्षात ठेवा. कारण आपल्या साधू संतांनी जो विचार मांडला तो आंधळेपणाने विचार मांडलेला नाही बरं का. आंधळेपणाने विचार मांडलेला नाही, डोळसपणाने विचार मांडलेला, लक्षात ठेवा. म्हणून आज समाजाला संत महात्मे सांगतात, जे सज्जन पुरुष समाजामध्ये आहेत त्यांचं नाव आपण जीवनामध्ये घ्या, त्यांच्या नामाचा उच्चार करा. आणि त्यांच्या नामाचा उच्चार करण्याने आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय किती होईल? अमाप होईल. आणि तो अमाप होईल सांगण्याकरता पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही सांगताय काय करून सांगताय? तुम्ही केवळ सांगताय समाजाला का तुम्ही याचा अनुभव घेतलाय? तुकोबाराय म्हणतात, आम्ही हेच केलं आयुष्यामध्ये, हेच केलंय. नुसतं हे केलं नाही, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही हे केल्यामुळं आमच्या वाणीला असं काही वळण पडलं, आमची वाणी याच्याशिवाय आता राहायला तयारच नाही. माझी वाचा मेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात, आमच्या वाणीला असं काही वळण पडलं, आता आमची वाणी त्यांचं नाव घेतल्याशिवाय थांबायला तयारच नाहीये. पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा. आम्हा सुद्धा आमच्या तुमच्या वाणीला सुद्धा वळणच आहे, नाही असं नाहीये. पण ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे त्याचं वळण आमच्या वाणीला नाहीये. नको त्यांचं नाव घेण्यामध्ये आमच्या वाणीला वळणच आहे. बघा, माणसं जाता जाता रस्त्याने जर ठेच लागली तर माणसं त्या दगडाला शिवी देतात, चार म्हशी तर तुम्ही जर रस्त्याने घेऊन चालला आणि ती जाता जाता तर एखाद्याच्या बांधा शिरली तर तिचा उद्धार करता शिव्या देऊन काय प्रयत्न करावा लागतो? पडिले वळण. म्हणजे नको ते बोलण्याचं आमच्या तुमच्या वाणीला वळण आहे. आम्ही
न काही न करता ती शिवी येते बरं का. काही न करता शिवी येते हो. रात्री तुम्ही भारूड ऐकलं? भारूडच होतं बरं का ते. कुठून आणलं तुम्हाला काय माहित नाही. त्याने शिवी दिली तिथं एक, मी ऐकली बरं का. अरे भारूड करायला आलाय आणि ते भारूड करताना त्याने एक शिवी दिली त्या बोलण्यातून. षष्टीचा उच्चार केलाच बरं का. मी ओळखलं हे खरे भारूडदार नाहीत. नाहीत बरं का. बघा एखादा कीर्तनकार बोलता बोलता सुद्धा षष्टीचा उच्चार करतात. वळण पडलेलं आहे. मला वळण सांगायचं आहे बरं का. मला कोणाचे गुणदोष सांगायचं नाही. तुकोबाराय म्हणतात माझ्या वाणीला वळण आहे. नेघे माझी वाचा तुटी. माझी जी वाचा आहे, माझी जी वाणी आहे ना, माझी वाणी सतत सज्जनांच्या नावाचाच घोष करण्याकरता प्रवृत्त आहे. त्याच्यामध्ये काही खंड नाही. ती थांबायला तयार नाही आहे. नेघे, तिला जरी थांबवण्याचा प्रयत्न केला, नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. महाराज म्हणतात माझ्या वाणीला हे वळण पडलेलं आहे. माझी वाणी दुसरं काही घ्यायला तयार नाहीये. आणि ते तुकोबर आम्हाला सांगतात, घेता सज्जनांची नावी. म्हणजे ती वाणी त्याच मध्ये रत झालेली आहे. दुसरं काही उच्चार करायला तयार नाही. काय तपश्चर्या असेल, काय त्यांनी जीवनामध्ये केलेला प्रयत्न असेल बघा ना. तुकोबारांचं चरित्र थोडस अवलोकन करा. ज्या मंबाजी गोसाव्यांनी तुकोबाऱ्यांना काट्याच्या काठीने मारलं बरं का. चरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे. ज्या काठीला काटे होते त्या काट्याच्या काठीने मारलं. मारल्यानंतर तुकोबारांचं अंग दुखत होत. अंग दुखत होत. तुकोबारे विचार करू लागले, माझं जर एवढं अंग दुखत असेल तर मारणाऱ्याचे हात किती दुखत असतील. आपल्याला स्वप्नात सुद्धा यायचं नाही बरं का. स्वप्नात सुद्धा यायचं नाही. पूर्ण चरित्र पहा. तुकोबाराय कीर्तनाला उभे राहिले आणि त्या कीर्तनातला मुख्य वक्ता म्हणजे मंबाजी गोसावी महाराज. त्या दिवशी उभे राहिले. वक्ता श्रोता दिशेना. महाराजांनी सांगितलं टाळकऱ्याला, मंबाजी गोसावींना बोलवून आणा, कीर्तन तुमच्याकरता थांबलंय. आपल्याला एखाद्याने जर रात्री शिवा दिली कीर्तनात, आम्ही त्याची दुसऱ्या दिवशी वाट कीर्तनात बघू. एक टाळकऱ्यांना पाठवलं तरी ते यायला तयार नव्हते ना. फार त्रास होत होता बरं का. तुकोबाराय कीर्तन सुरू करण्याच्या आधी पुन्हा त्यांच्या घरी गेले बरं का. घरी गेले, चौकशी केली. हात दुखतायत, त्या हाताला तेल लावलं. सांगितलं तुम्ही आल्याशिवाय कीर्तन सुरू होणार नाही. ज्याच्याकडे गेले होते तो दुर्जन होता का सज्जन होता? दुर्जन होता, पण तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये सज्जन भाव होता. लक्षात ठेवा. मुद्दा माझा लक्षात ठेवा. त्यांनी एवढा त्रास दिला तरी तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी तिरस्कार नव्हता, सद्भावना होती. लक्षात ठेवा. आणि या सद्भावनेच्या पोटी तुकोबाराय त्याच्याकडे गेले. याचा अर्थ काय? तुकोबारांच्या अंतःकरणाची भावना जर पाहिली तर त्या भावनेचा परिणाम तुकोबारांच्या वाणीवरती झालेला होता. वाणीवरती झालेला होता. आणि इतका वाणीवरती झालेला होता की महाराज नेहमी चांगलंच चिंतन करत होते, चांगल्यांचंच वर्णन करत होते. किंबहुना वाईट मनुष्य दिसला तरी त्या वाईटाच्या ठिकाणी असलेलं चांगलंच बघत होते बरं का. एवढी सद्भावना महाराजांच्या अंतःकरणामध्ये होती.
म्हणून त्यांच्या वाणीला हा ओघ होता. आणि हा वाणीला ओघ असल्यावर तुकोबाराय म्हणतात, माझा अनुभव आहे, मी माझ्या जीवनामध्ये मी हे थांबवू शकत नाही. जे मी आज समाजाला सांगतो ती माझ्या जीवनामध्ये मी त्याचा अनुभव घेतला, मला ती अवस्था प्राप्त झाली. माझी वाणी थांबायला तयार नाही. नेघे माझी वाचा तुटी. ठीक आहे महाराज, मान्य, तुम्ही आपला अनुभव सांगितला, आम्हाला घ्या म्हणून आग्रह करता, मान्य आहे. फायदा काय? आमचा स्वभाव आहे फायदा आणि तोटा. कीर्तन ऐकायला आल्यानंतर काय मिळणार आहे? जेवण मिळणार आहे. घरात काम केल्याशिवाय कोणी जेवायला देत नाही. इथं काय काम करायचं नाही, फक्त कीर्तन ऐकायचं आहे. ऐकणं हेच काम आहे. ते कोणी म्हणत, ते कोणी वाढेल हो, ते आमच्याकरता जेवण केलंय. आमंत्रित लोक केलेत का नाही? जे आज कोणी कीर्तनाला आत बसले तरी त्यांना जेवण आहे, बाहेर बसले तरी जेवण आहे, जेवायच्या वेळेला आले तरी त्यांना जेवण आहे. बरोबर आहे ना? पण याचा फायदा काय? 2 तास तुम्ही जर कीर्तनाला जर आला तर 2 तास आपल्या आयुष्यामधले वाढतात. आयुष्यातले 2 तास वाढतात. हे 2 तास काळ आपल्या रजिस्टर मधले वजा करतोय. हा तोटा आहे का फायदा आहे? तुम्ही जर आता 2 तास जर ऑफिस मध्ये बसला तर तुमचं 2 तास आयुष्य कमी झालं असतं. पण आता 2 तास तुम्ही कीर्तनात उभा आहात म्हणजे 2 तासाचं आपलं आयुष्य आजचं वाढलं. असं 2 तासाचं आयुष्य रोज वाढावं असं वाटत. आता रोज कीर्तनात आलं पाहिजे कधी? फायदा आहे का? हा फायदा आहे बरं का. म्हणजे तोटा आणि फायदा याचा माणसं विचार करतात. तुकोबाराय म्हणतात, अरे या सज्जनांच्या नावाचा उच्चार केल्यानंतर ते पुण्य निर्माण होईल. त्या पुण्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये लाभ नाही, महालाभ फुकासाठी. फुकट याच्याकरता तुम्हाला मोबदला काही द्यावा लागणार. मोबदल्या वाचून म्हणून मी आरंभाला बोलून गेलो, तीर्थयात्रेला गेल्यानंतर पुण्य मिळतं, पण पैसे मोजावे लागतात. पैसे मोजावे लागतात. कुणी म्हणेल महाराज अलीकडे सरकारने फुकट केले, पण कोणाला केले? 75 वाल्यांना. मग 75च्या पुढे तीर्थयात्रा करता येते म्हणून तर सरकारने फुकट केले ना. ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा 60च्याच पुढे हो. आता 50शीला आली की माणसं घाईला आलेत. घाईला आले. आता आम्हीच एवढं फिरतोय आम्हाला वाटतं आता कुठंतरी एकांतात जाऊन बसावं, पण आबा काही बसू देत नाही. बरोबर आहे ना? कारण शेवटी शरीर आहे, त्याला काहीतरी मोबदला खर्च करावा लागतो. पण महाराज म्हणतात ते मोबदल्या वाचून आहे, काहीही द्यावं लागत नाही. तुम्ही गादीवरती पडल्या जरी त्यांचं नाव घेतलं तरी तुमच्या जीवनामध्ये लाभ होणार आहे. गाडीत बसल्या जरी घेतलं तरी लाभ होणार आहे. हा लाभ आहे. पुण्य निर्माण होणं हा लाभ आहे. आणि त्या लाभातून असा काही आपल्याला लाभ होणार आहे, तो प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये मिळवण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. त्याला म्हणतात महालाभ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. असा कोणता लाभ महालाभ आहे? संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ,
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला लाभ इथं महालाभाचं वर्णन केले बरं का. आताच इथं सांगायचं तर इथं आल्यानंतर जेवायला मिळणं हा लाभ आहे, पण कीर्तन ऐकल्यानंतर जे पुण्य मिळणार आहे हा महालाभ आहे बरं का. लाभ आणि महालाभ यातला फरक लक्षात ठेवा. तिथं पुण्य निर्माण होणं लाभ आहे आणि त्या लाभाने देव प्राप्त होणं हा महालाभ आहे. महाराज म्हणतात फुकट आहे, त्याच्याकरता काही करावं लागत नाही, मोबदला द्यावा लागणार नाही, महालाभ फुकासाठी एवढंच. नाही तर महाराज म्हणतात अशा सज्जनांचा वास जीवनामध्ये जर घडला तर त्या संगतीने काय जीवनामध्ये घडू शकतं. महाराजांनी वर्णन केले, विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. आणखी काय घडतं, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. बोला. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय अखिल जीवाला आज प्रवृत्त करतात. प्रत्येकाने पुण्याचा संचय केला पाहिजे आणि तो संचय करण्याकरता सज्जन पुरुषाच्या नावाचा घोष करा, उच्चारण करा. महाराज म्हणतात त्या सज्जन पुरुषाचं जीवन जर पाहिलं तर कसं आहे. आज आम्ही तुम्ही संसारिक आहोत आणि संसारामध्ये माणसं संसार करून करून काय झाले तो तापलेले आहे. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. कुटुंबाची सेवा करून माणसं तापतात आणि तो ताप निवृत्त करण्याकरता काही माणसं प्रयत्न करतात, टिंब टिंब घेण्याचा प्रयत्न करतात, पण ताप जात नाही बरं का. ताप जात नाही, लक्षात ठेवा. का 3 गुणाचा संबंध आहे. जगत त्रिगुणात्मक आहे आणि त्या गुणाच्या संबंधाने माणसाच्या जीवनामध्ये शीन हा येतोच आणि ते गुण शीन आणतातच व त्यांचा स्वभावच आहे. अशा शिंदेल्या माणसाला विसाव्याची गरज आहे, विसाव्याची गरज आहे. मनुष्य उन्हामध्ये चाललेला आहे, चालता चालता त्याला वाटतं कुठंतरी झाड बघावं आणि विसाव्याला बसावं.
विसाव्याला बसलं की त्याला शांत वाटतं, बरं वाटतं. तसं तुकोबाराय म्हणतात, आपल्याही जीवनामध्ये जर आपल्याला खरा विसावा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर आपणही ज्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्या जीवनाला विसावा प्राप्त होईल असं ज्यांचं जीवन आहे, कुणाचं? त्या संतांचं. विश्रांतीचा ठाव. पण महाराज म्हणतात, पायी संतांची भाव. त्या संतांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होईल, पण त्या संतांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे बरं का. भावपूर्वक आपण त्यांच्या जवळ जावं, आपल्या जीवनाला नक्की विसावा प्राप्त होईल, विश्रांती बरं का. आपलं चित्त शांत झालं पाहिजे. कधी शांत होतं? जागा असताना होतं का झोपल्यानंतर? झोपल्यानंतर आपल्याला जागेपणी चित्त शांत झालं पाहिजे. झोपेत तर होतच हो, पण जागृतीमध्ये आपलं चित्त शांत झालं पाहिजे. मग ते चित्त शांत कधी होईल? जर संतांच्या जवळ आपण गेलो तर आपल्या जीवनाला ते शांत करतात, आणि ते शांत करतात त्याला महाराजांनी शब्द दिला, विश्रांतीवर. साधूचं जीवन आहे हे आज जीवाला, समाजाला शांती देणार आहे, विसावा देणार आहे, विश्रांती देणार आहे. माणसं जर थकली, शिनली तर कुठे येतात? म्हणून नामदेव महाराज म्हटले कुणाला? देवाला, देवा तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे, चला म्हणले आळंदीला जाऊ. नामा म्हणे तया, चला जाऊ तया टाया, विश्रांती घ्यावया 7 दिवस, विश्रांती घ्यावया कल्पवरी. नामदेव महाराज देवाला सांगतात, चला आळंदीला जाऊ, तिथं आपल्याला विश्रांती मिळेल. कोण? तिथं ज्ञानोबाराय आहेत. म्हणजे देवाला सुद्धा नामदेव महाराज म्हणतात विश्रांती घेण्याकरता आपण जाऊया. तर देवाला विश्रांतीची गरज आहे तर जीवाला नाही का हो? म्हणून जीवाला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. लौकिक विश्रांती वेगळी, आणि अंतःकरणाला या त्रिगुणापासून दूर नेल्यानंतर जी स्थिरता प्राप्त होते ही विश्रांती आज अपेक्षित आहे जीवाला, आणि ती आज संतांच्या संगतीमध्ये आज आपल्याला प्राप्त होऊ शकते. विश्रांतीचा ठाव, पायी संतांची भाव. महाराज म्हणतात त्याच्याकरता तुम्हाला काही करावं लागणार नाही, हे सगळं मोफत आहे, मोबदल्या वाचून आहे बरं का. गाडीत एसी लावल्यानंतर थंड होतं, पण एसी कधी लागतो? गाडी चालू असताना का बंद असताना? तुम्हाला अनुभव? आम्हाला एशीत बसावं लागत नाही, सगळं आम्ही महामंडळात फिरतो. कुठं असं चुकून न्यायला, आम्हाला गाडी न्यायला आली तर एखाद्याचे गाडीत बसावं लागतं. 25 लाखाच्या गाडीत, कधी कधी 50 लाखाच्या गाडीत बसायला मिळतं. पण आमचा प्रवास सगळा महामंडळात, तिथं एसी कसं आहे? नॅचरल आहे. म्हणजे आज गाडीमध्ये एसी लागतो कधी? गाडी चालू ठेवल्यावर का बंद केल्यावर? मग चालू केल्यानंतर पेट्रोल जळतं का बिन पेट्रोल वाचून? हो, फुकट आहे का? मोबदला आहे, तिथं पेट्रोल जळतंय. तिथं झाडाखाली बसल्यानंतर काय पेट्रोल जळतं? तसं संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय राहतं? काय करावं लागतं? काय करावं लागत नाही. मला म्हणतात मोबदल्या वाचून आहे. फक्त एकच, आपल्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे, आणि भावपूर्वक जर आपण त्यांच्याकडे गेलो तर आपल्याला नक्की जीवनामध्ये विसावा प्राप्त होईल. असं त्या सज्जन पुरुषाचं जीवन आहे. नवे नवे महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होईल, पुण्य होईल. पण महाराजांना विचारलं, असलेलं पाप गेलं तर पुण्य निर्माण होईल का? पाप शिल्लक राहून पुण्य निर्माण होईल? कपड्यावरती रंग कधी बसतो? कपडे स्वच्छ धुतले तर. कपडे स्वच्छ धुतले तर. स्वच्छ न धुता जर तुम्ही ते कपडे जर त्या निळीमध्ये जर बुडवले तर आतले डाग दिसतात बरं का. म्हणून रंग देणारा मनुष्य काय करतो? पहिल्यांदा कपडे स्वच्छ
धुतो आणि मग रंग देतो. काही माणसं धुयाला कंटाळा करतात आणि ती नळीमधून काढतात, आतले डाग उठून दिसतात नळीनं जास्त. बरं, इथं तुकोबारांना एक विचार सांगायचा आहे. आपल्या जीवनामध्ये पुण्याची उत्पत्ती होणार आहे, पण त्याच्याबरोबर आपल्या जीवनातले पाप जाणार आहे. बरं का, त्याला शास्त्रामध्ये वर्णन केले, दोषापने पूर्वक गुणाधान. दोषापने पूर्वक गुणाधान. मग कोणता दोष आहे आमच्या तुमच्या जीवनामध्ये? पाप आहे. महाराज म्हणतात ते पाप सुद्धा आपल्या जीवनातलं जाईल. त्यांच्या नावाचा जप करण्याने तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. कोणाच्या मनी शंका येईल. वर सज्जन शब्द वापरला आणि खाली संत शब्द वापरला. सज्जन वेगळे आणि संत वेगळे नाहीत बरं का. त्या सज्जनानाच संत म्हणतात आणि संतांनाच सज्जन म्हणतात. दोन व्यक्ती नाहीत, एकच व्यक्ती आहे. एकच व्यक्ती आहे, पण काही ठिकाणी सज्जन शब्द वापरला आणि काही ठिकाणी संत शब्द वापरला. तुकोबारांनी दोन्ही शब्द एकाच ठिकाणी वापरलेत. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. तुम्ही सज्जन आहात, तुम्ही कृपाळू आहात, कोण? संतजन. बरं का, म्हणून संतांनाच सज्जन ही उपमा आहे. सज्जनालाच संत म्हटलं जातं. अशांच्या नावाचा जरी आपण उच्चार केला तर महाराज म्हणतात पापही जाईल आणि पुण्य निर्माण होईल. जे पुण्य निर्माण होणार आहे ते शुद्ध पुण्य. बरं का, काही पुण्य नाश पावणार आहेत, पण यांच्या नावाचा जप केल्यानंतर जे पुण्य निर्माण होतं ना, दोष घालून निर्माण होणार पुण्य ते शुद्ध पुण्य आहे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. असं सामर्थ्य त्या संतांच्या सज्जनांच्या जीवनामध्ये आहे. तुकोबाराय आज समाजाला सांगतात, बाबांनो, प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाने प्रयत्न करा, पुण्यवंत होण्याचा प्रयत्न करा. म्हणून समाजाला आग्रह करतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काय विचार आपल्या समोर प्रगट केला. त्या मातोश्रीच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या पाटील परिवाराच्या वतीनं आजचा हा कीर्तन सेवेचा योग आहे. भाऊ बोलले, म्हणले जोपर्यंत करता येईल तेवढं तोपर्यंत कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. मी सांगितलं श्राद्ध तर घालावंच लागतं, पण ते भाऊ म्हटले जेवढं करता येईल तेवढं आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एक सद्भावना अंतःकरणामध्ये आहे बरं का, की आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं मातेच्या या स्मरणार्थ काहीतरी घडावं. माणसं जेवतात आणि जातातच हो, पण त्या निमित्ताने काहीतरी ज्ञानदान घडावं. एक सद्भावना अंतःकरणामध्ये आहे. अशी सद्भावना ह्या परिवाराकडून ती अधिक वाढीला लागो आणि अधिक अधिक पुण्य यांच्या पदरामध्ये प्राप्त हो, हीच त्या संत महात्म्यांच्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम तुकाराम.